गड इंग्लजच्या चहाप्रेमींसाठी खास कोल्हापूरच्या नामांकित कंपनीचा गोड प्रेमाचा चहा आता उपलब्ध आहे गड इंग्लज एसटी स्टँड समोर। एक वेळ अवश्य भेट द्या। गोड प्रेमाचा चहा। देवेंद्रजी फडणवीस यांच्या विश्वासू सहकार्यातील एक म्हणजेच शिवाजीराव पाटील। चंदगड तालुक्यातील इनाम सावर्डे या गावातील हा तरुण कला शाखेचा पदवीधर असूनही त्यांनी मुंबई सारख्या महानगरात बांधकाम आणि वाहतूक व्यवसायात कष्टाच्या जोरावर उत्तुंग भरारी घेतली। लहानपणापासूनच खेळाची आवड असणाऱ्या शिवाजीरावांचे कबड्डी आणि क्रिकेटवर विशेष प्रेम। महाराष्ट्र कबड्डी असोसिएशन आयोजित महाकबड्डी लीग मध्ये 2015 साली ठाणे टायगर्स आणि 2017 साली मुंबई महाकाल संघाचे ते मालक होते। त्यांच्या संघातून खेळलेले सूरज देसाई, सिद्धार्थ देसाई आणि निलेश साळुंके आज देश पातळीवर कबड्डीमध्ये नाव गाजवित आहेत। कबड्डी बरोबरच संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वात मोठा दहीहंडी उत्सव ठाण्यात ते आयोजित करतात। सामाजिक कार्यामध्ये झोकून काम करणाऱ्या शिवाजीरावांनी 2014 साली खासदार मनोजजी कोटक यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी पक्षाच्या राजकीय कामाची सुरुवात केली। 2015 साली त्यांनी भारतीय जनता माथाडी कामगार संघाची स्थापना केली। त्यांच्या भरीव कामगिरीमुळे ही संघटना संपूर्ण महाराष्ट्रात नावारूपाला आली। पंतप्रधान विकास योजनेतून 15,000 महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देऊन त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनविले। आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर भारतीय जनता माथाडी संघ, भाजपा बेस्ट कामगार संघ, भाजपा सुरक्षा रक्षक कामगार संघ, शिवसागर सोसायटी, स्वामी प्रतिष्ठान यांचे अध्यक्षपद, तर किराणा बाजार, मुंबई दुकान मंडळ, महाराष्ट्र राज्य सामाजिक सुरक्षा मंडळ व महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे सदस्यपद ते भूषवित आहेत। माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस आणि भाजपा संघटनेतील वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील विविध निवडणूक प्रचार प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभागी होऊन तेथील उमेदवार निवडून आणण्यात शिवाजीरावांचा सिंहाचा वाटा आहे। देवेंद्रजींच्या प्रेरणेने 2019च्या चंदगड विधानसभा निवडणुकीत शिवाजीरावांची कार्यप्रणाली पाहून मतदारही भारावून गेले। शिवाजीरावांसारख्या नवख्या तरुणामध्ये मतदारांनी अफाट विश्वास दाखविला। त्यानंतर मात्र या भागातील कार्यात शिवाजीरावांनी कुठेही खंड पडू दिला नाही। उलट आपले समाजकार्य दुपटीने चालवीत नेहमी धाडसाने त्यांनी लोकहिताचेच निर्णय घेतले। इनाम सावर्डे सारख्या ग्रामीण भागातील हा युवक आपल्या क्रीडा, सामाजिक व राजकीय कामगिरीच्या जोरावर महाराष्ट्राचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या गळ्यातील ताईत बनला। कुणी भरवलं हे? शिवाजीराव पाटील साहेबांनी। मोफत शिबिरसाठी आलाय? शिबिरसाठी नाही, विक्रम आमच्या भागातला आमचाच माणूस म्हणून त्याला सहकार्य करण्यासाठी आम्ही आलो। 25 वर्षात कार्यक्रम, 25 वर्षात तिन्ही तालुक्यात शिबिर वगैरे असले काय कुठल्या नेत्यांनी तर काय केलेलं नाही। पहिल्याची सोय करण्यासारखा माणूस एकटीच भागात आहे, त्याच्यासाठी लोक आता आलेले आहेत भागात। पडलेली 10 वर्षाची फॅक्टरी चालू झाली, फॅक्टरी शेतकरी आत्महत्या केली असते। आता कमीत कमी ते लोकांना थोडस काहीतरी ऊस जायला लागला, ऊस केला ते थोडं काहीतरी थोडासा आधार दिला की लोकांना। कोरोनामध्ये जे लोक वारली त्यांची मुलं दत्तक पत्र घेतलंय त्यानं, त्या मुलींना कोणी नाही वारसा ते पाटील साहेब करायला लागलेत आणि एक प्रकारचे चंदगड तालुक्याला देव आले ते। अशा या दूरदृष्टी व अष्टपैलू नेत्याचा पुढील वाढदिवस हा आमदार शिवाजीराव पाटील म्हणूनच साजरा व्हावा अशीच सगळ्यांची इच्छा आहे। जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन संग्रामसह लता पालकर, गड इंग्लज। भागातला असा नेता कोणतरी असावा अशी इच्छा आहे आमची आहे।